शेतकरी मित्रांनो, सर्वसामान्य माणूस शेतामध्ये जे काही कामं करतो, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, जे काही आपल्या पिकांचं संतुलन असेल त्या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच काही गोष्टीमध्ये आपल्याला AI साधनांचा वापर करून आता हे काम हलकं आणि अत्यंत सोपं करता येणार आहे. मजुरांचा खर्च वाचणार आहे, कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो, आणि 40 ते 50% पर्यंत आपल्या सालाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. ते कशा प्रकारे सगळे डिटेल आपण मित्रांनो समजून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपल्याला जे काही टूल्स शेतीमध्ये वापरता येणार मित्रांनो त्याबद्दल आपण डिटेल माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेक सबस्क्राइब करून टाका मित्रांनो, फटाफट मित्रांनो. आणि तुमच्याच कामाचं होणार आहे, तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. आणि आपलं पूर्ण चॅनल तुम्हाला समर्पित आहे. सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो आपण साधनांचा उपयोग तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या दृष्टिकोनातून शेतीसाठी लागणारा फ्रीमध्ये कोणताही तुम्हाला त्या प्रकारे कोणताही कॉस्ट, कोणतेही पैसे त्यासाठी द्यावे लागणार नाहीत मित्रांनो. आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपण जवळपास 60% पर्यंत शेती हँडल करू शकतो. अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. फळांवर काहीतरी नवीनच रोग आला, आपल्याला या रोगाबद्दल काहीच माहीत नाही. AIला सांगा, तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेन रोगाबद्दल, त्याचा उपयोग कसा होतो, त्याच्यासाठी लागणारे योग्य औषध कोणते, त्याला 100% नियंत्रित करणारे कोणते औषध असेल मित्रांनो, संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती AI थ्रू मिळू शकते. आणि तीही मित्रांनो बिलकुल फ्रीमध्ये, तुम्हाला कोणतेही त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. कापूस पिवळा पडतोय, कैरींची वाढ होत नाही मित्रांनो, कैरी पोसत नाही, 100% तुम्हाला याच्यावरती सोल्युशन मिळणार. सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो AIद्वारे आपण मदत घेऊ शकतो. सगळ्या गोष्टी आपण समजून सांगू शकतो. शेंड्याची वाढ होत नाही, योग्य खत कोणते वापरायचे, योग्य औषध कोणतं वापरायचं, किती प्रमाण ठेवायचं, 20 लिटर पंपाला किती औषध वापरायचं, अजून कोणत्या माहिती मित्रांनो तुम्हाला याबद्दल मी देऊ. याच गोष्टी मला तुम्हाला समजून सांगण्यामध्ये पूर्ण व्हिडिओ चालला जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण थोडक्यात माहिती घेऊन लगेच पुढे वाटचाल करूयात. चला शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 5 प्रकारच्या AI टूल्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जे टूल आपल्याला 100% उपयोगी पडतील आपल्या शेतीसाठी मित्रांनो. आपण या टूलचा वापर करून 100% शेती आपली कंट्रोल करू शकतो. बाजारभाव, तुम्हाला हवामान अंदाज, शेतीसाठी निरीक्षण मित्रांनो, रोगांची माहिती, या सगळ्या गोष्टींची ओळख त्या 5 टूल्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, एकूण 5 प्रकारचे AI टूल्स आहेत जे आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी यूज होतात, म्हणजे शेतीसाठी आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो. त्याच्यापैकी पहिले जे 2 टूल्स आहेत ते मोबाईल टूल्स आहेत, म्हणजे आपण मोबाईलच्या सहाय्याने शेतीमधली रोग प्रतिकारक क्षमता, जसं की औषध फवारणी असेल, खत व्यवस्थापन असेल, पाण्याचं नियोजन, म्हणजे आपण कोणत्या प्रकारे किती उपलब्ध केलं पाहिजे, किंवा आपण एखाद्या रोगावरती कोणते औषध वापरायचे आपल्याला माहीत नसेल मित्रांनो, त्याच्याबद्दल सल्ले आपण त्या मोबाईल टूल्सच्या सहाय्याने घेऊ शकतो. आणि मित्रांनो जे उरलेले 3 टूल्स आहेत त्याला आपल्याला थोडेसे पैसे खर्च करावे लागणार आहेत, कारण ते एक साधन आहे, म्हणजे ते एक वस्तू आहे आणि त्याला आपण मोबाईलद्वारे कंट्रोल करू शकतो. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण पहिल्या त्या 2 टूल्सबद्दल माहिती घेऊयात जे आपण मोबाईलमध्ये हँडल करू शकतो मित्रांनो. नंबर 1 ला आहे ChatGPT, नंबर 2 ला आहे Google Gemini मित्रांनो. आता या वेबसाईटबद्दल तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी माहिती असेल, पण या वेबसाईट, हे टूल्स, हे AIचे माध्यम आपल्या शेतीसाठी सुद्धा मित्रांनो 100% उपयोगी आहे. याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना कमी माहीत असेल मित्रांनो. हे बघा, याचा उपयोग कसा करायचा 100% तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. सगळ्यात अगोदर तुम्ही गुगलवरती जा, तिथं टाका ChatGPT. आपण त्याला वेबद्वारे हँडल करू शकतो, किंवा मित्रांनो आपण त्याचे Google प्ले स्टोअरवरती जाऊन त्याचे आपण ॲपसुद्धा इन्स्टॉल करू शकतो. जसं की तुम्ही त्याचं ॲप इन्स्टॉल केलं मित्रांनो, तुमच्याकडे मोबाईलमध्ये आता ते ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आता त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते सांगतो मित्रांनो. तुमच्या शेतामध्ये जर एखादी तुम्ही पिकाची लागवड केलेली आहे किंवा काही पेरणी केलेली आहे मित्रांनो, त्याच्यावरती वेगळ्या प्रमाणात तुम्हाला काही रोग जाणवला, जसं की जे तुम्हाला रोगाबद्दल माहीत नाही आहे, याच्यावरती योग्य फवारणी आपण कोणती करावी जेणेकरून हा रोग 100% आपल्या कंट्रोलमध्ये येईल मित्रांनो. तर साधारणतः त्या टूल्समध्ये जाऊन मित्रांनो ओपन करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन मिळतं किंवा कॅमेऱ्याचं ऑप्शन मिळतं मित्रांनो. त्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊन एक फोटो क्लिक करायचा, ज्या ठिकाणी तुम्हाला तो रोग दिसतोय त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो फोटो क्लिक करायचा आणि आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये त्यांना विचारायचे की हा जो रोग आलेला आहे याबद्दल मला काहीच माहीत नाही आहे आणि याच्यासाठी मित्रांनो आपण योग्य औषध कोणते वापरायचे याच्याबद्दल आम्हाला तुम्ही सल्ला द्या. जसं की मित्रांनो आपण एखाद्या मित्राला एखाद्या गोष्टीबद्दल विचारत असतो, तसं की आपला स्वतःचा मित्र समजून आपण त्याच्याशी बोलू शकतो. अशा प्रकारचे म्हणजे 100% वर्कफुल आपल्या शेतीसाठी मित्रांनो ते टूल्स होणार आहेत. ते तुम्हाला डिटेल पूर्ण माहिती देतील. त्या रोग कोणता आहे मित्रांनो, त्या रोगाचे नाव सांगतील, तो रोग कशामुळे आला हे सुद्धा सांगतील, त्याची कारणे कोणती असतात हे सुद्धा सांगतील. त्याच्यासाठी लागणारे योग्य औषध कोणतं जेणेकरून तो रोग 100% कंट्रोलमध्ये आला पाहिजे. ते औषध तुम्हाला कोणत्या मार्केटमध्ये मिळेल, तुमच्या आसपास ते औषध उपलब्ध आहे का नाही, आता इतकी सगळी माहिती मित्रांनो आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला एखादं औषध घ्यायचं असेल तर आपल्याला डोक्यात विचार येतो की हे औषध आता आपल्या भागामध्ये मिळेल का नाही, कारण मित्रांनो कॉस्टली औषध असतात, महागडे औषध असतात. पण आपण त्या AI टूल्सला सगळ्या गोष्टी विचारू शकतो मित्रांनो. ते टूल्स कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो, जसं की आपल्याला एखादं औषध घ्यायचं तर ते तुम्हाला कोणत्या भागामध्ये मिळेल हे सुद्धा ते सांगू शकतो मित्रांनो. दुसरी गोष्ट, आपण हवामान अंदाज फ्रीमध्ये उपलब्ध करून घेऊ शकतो, कारण मित्रांनो 99% शेतकरी वर्ग आपला हवामान पाहूनच कोणत्याही पिकाची, कोणत्याही या ठिकाणी फळबागाची लागवड करत असतो, पेरणी करत असतो. तर मित्रांनो तुम्हाला हवामान अंदाज सुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहेत. अशा बऱ्याच गोष्टी मित्रांनो आपल्याला मोबाईलवरती त्या फ्रीमध्ये मिळणार आहेत मित्रांनो. नंबर 1 ला AI वर आधारित मॉइश्चर सेन्सर.
हा टूल आपल्याला ऑनलाईन उपलब्ध करता येणार आहे मित्रांनो. याला आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. त्याची कॉस्ट तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. आपण किती पैसे देऊन त्याला घरी आपल्याला आणावं लागणार आहे मित्रांनो. हा टूल आपल्या शेतीसाठी जवळपास 50% उपयोगी टूल आहे मित्रांनो. हे बघा, आता आपण याचा उपयोग जाणून घेऊयात की हा टूल कशा प्रकारे आपल्या शेतीसाठी उपयोगी पडतो मित्रांनो. हे बघा, या टूलचा वापर करून आपण शेतीसाठी योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करू शकतो. म्हणजे जास्त आणि कमी प्रमाण मित्रांनो मोजण्याचं हे टूल काम करतं. म्हणजे आपण एखाद्या पिकासाठी आपण पाणी दिलेलं आहे मित्रांनो, ठिबकने व्यवस्थापन त्याची व्यवस्थितपणे केलेलं आहे. मातीचा ओलावा चेक करून मित्रांनो किती प्रमाणात पाणी सोडायचं, किती प्रमाणात बंद करायचं मित्रांनो, आणि माती कोरडी झाल्याच्या नंतर किती प्रमाण त्याचं पाण्याचं ठेवायचं, ओली झाल्याच्या नंतर मित्रांनो पाणी बंद करण्याचं काम सुद्धा हे टूल स्वतःहून करतं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर एकदा तुम्ही पाणी चालू करून दिलं तर ते पाणी कितीपर्यंत पडणार आहे मित्रांनो, आणि आता हे जमिनीला भोगलेलं आहे की नाही, माती कितीपर्यंत खाली ओली झालेली आहे मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा निरीक्षण करून हे टूल्स तुम्हाला मदत पुरवतं. शेतीसाठी वापरला जाणारा नंबर 2चा टूल म्हणजे मित्रांनो AI वर आधारित ॲग्रिकल्चर ड्रोन मित्रांनो. आपण याला कृषी ड्रोन सुद्धा म्हणू शकतो. हे काय काम करतं, याचा उपयोग कसा होतो मित्रांनो, हे आपल्या शेतीवर उंचावर उड्डाण करतं. आपल्या शेतीमधले मित्रांनो पिकाची स्थिती तपासून आपल्याला फोटोज आणि व्हिडिओद्वारे पूर्ण माहिती कळवतं. याच्यामध्ये मित्रांनो एखादा नवीन रोग आलेला, पिवळेपणा जाणवलेला, काही वेगळं जर त्यांना कीटक सापडलं, या बारीक बारीक गोष्टीचं निरीक्षण करून मित्रांनो आपल्याला ते ड्रोन आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती फोटोज आणि व्हिडिओद्वारे पूर्ण सल्ला देतं, पूर्ण माहिती देतं. या ड्रोनचं दुसरं काम काय आहे मित्रांनो, आपल्याकडे भरपूर प्रमाणात शेती आहे मित्रांनो, तर हे ड्रोन काय करतं, आपल्या शेतीच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये म्हणजे कोणत्या भागामध्ये पाणी नाही किंवा आहे, जास्त पाण्याचं प्रमाण, कमी प्रमाण पाण्याचं प्रमाण, या सगळ्या गोष्टींची मित्रांनो बारकाईने आपल्याला फोटोज आणि व्हिडिओद्वारे माहिती देतं. जर मित्रांनो तुम्ही एखाद्या बाहेरगावी गेले असाल तर तुम्ही ते ड्रोन आपल्या शेतीमध्ये तिथून सुद्धा हँडल करू शकता. ते ड्रोन आपल्याला तिथं बसल्या बसल्या आपल्या शेतीमधली पूर्ण 100% माहिती देणार. कोणत्या भागामध्ये पाणी पोहोचलेलं आहे, कोणत्या भागामध्ये कोरडं आहे, कोणत्या भागामध्ये आपल्या शेतीवरती वेगळ्या प्रकारचा काही रोग आलेला आहे, कोणत्या भागामधलं पीक कशा प्रकारे आहे, या सगळ्यांची स्थिती तपासून मित्रांनो तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओद्वारे ते तुमच्या मोबाईलवरती माहिती पुरवतं. म्हणजे मित्रांनो हे ड्रोन किती सगळं फायदेमंद आहे शेतासाठी. याचा उपयोग कशा प्रकारे होतो मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो. आता याची जर तुम्ही किंमत मला विचारली तर तुम्हाला सांगू इच्छितो 1.5 लाखापासून तर 12 लाख रुपयापर्यंत हे ड्रोन तुम्हाला उपलब्ध मिळतं. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला DJI कंपनीसारखं ब्रँडेड ड्रोन जर घ्यायचं असेल तर 9,90,000पर्यंत ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. तुम्ही त्याला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करू शकता मित्रांनो. आणि तुम्ही जर ऑफलाईन मार्केटमध्ये जर त्याची किंमत विचारली तर तुम्हाला थोडं महागडं मिळेल. त्यामुळे तुम्ही ऑफिशियल कंपनीच्या साईटवरून जर ते ड्रोन ऑर्डर केलं तर तुम्हाला रिटेल प्राईसमध्ये ते ड्रोन तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतं मित्रांनो. थोडीशी जास्त किंमत याच्यासाठी मोजावी लागते आपल्याला, कारण हे ड्रोन आपल्या शेतीसाठी जवळपास 60 ते 70% काम करतं. कारण तुम्ही शेतीमध्ये नसताना सुद्धा पूर्ण शेती हँडल करू शकता. त्या ड्रोनच्या साहाय्याने मित्रांनो ॲक्शन देते ते ड्रोन. तुम्ही त्याच्या साहाय्याने बऱ्याच काही गोष्टी कंट्रोल करू शकता तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती. नंबर 3 क्रमांकावर मित्रांनो आपण कोणत्याही पिकाची पेरणी लागवड करण्याअगोदर हवामानाचा अंदाज तपासत असतो. हे टूल यासाठी कार्यरत आहे, हेच काम ते करणार आहे मित्रांनो. टूलचं नाव आहे वेदर सेन्सर, म्हणजे वेदर मॉनिटरिंग सेन्सर आपण याला म्हणतो मित्रांनो. हे टूल काय काम करतं, याचा उपयोग कशासाठी होतो, हे टूल मित्रांनो हवामानाची स्थिती तपासतं, तापमानाची क्षमता तपासतं, त्याच्यानंतर मित्रांनो थंडीचं प्रमाण तपासून तुम्हाला योग्य सल्ला देतं. म्हणजे तुम्ही अशा वेळेस मित्रांनो पिकाची पेरणी केली पाहिजे का नाही, लागवड केली पाहिजे का नाही, तुम्ही त्याच्यावरती पिकाची माहिती अपलोड करू शकता. ज्या पिकाबद्दल तुम्हाला काही पेरणी किंवा लागवड करायची आहे त्या लागवडी हिशोबाने मित्रांनो तुम्हाला हवामानाचा अंदाज घेऊन ते योग्य प्रकारचा सल्ला देतं, स्थिती पूर्ण तपासतं मित्रांनो. आता 2 दिवसानंतर हवामान त्यासाठी योग्य आहे का नाही, लागवड केल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा रोग येऊ शकतो, अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या वेदर सेन्सरमधून मिळणार आहे मित्रांनो. याची मार्केटमध्ये जर तुम्ही प्राइस जाणून घेतली तर 35,000 पासून तर 54,000 तुम्हाला हे सेन्सर उपलब्ध होतं. तुम्ही जर याला ऑनलाईन उपलब्ध करू शकता मित्रांनो. Amazon, फ्लिपकार्ट सारख्या ब्रँडेड प्लॅटफॉर्मवरून तुम्ही त्याला ऑर्डर करू शकता आणि चांगल्या रिटेल प्राइसमध्ये मित्रांनो तुम्हाला ते मिळणार आहे. शेतीवर आलेल्या एखाद्या रोगाची ओळख करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये AIचे असलेले ॲप सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचे तुम्हाला मी नाव सांगतो. एक म्हणजे प्लॅन्टिक्स ॲप. आपण हे ॲप इन्स्टॉल करून मित्रांनो याच्यामध्ये फोटो अपलोड करून एखाद्या नवीन रोगाची ओळख करून घेऊ शकतो. दुसरं म्हणजे मित्रांनो फसल ॲप. या ॲपमध्ये मित्रांनो आपण पाण्याचे नियोजन किंवा खत व्यवस्थापन जाणून घेऊ शकतो. एखादी जर तुम्ही पेरणी किंवा लागवड केलेली असेल, यावरती तुम्हाला योग्य खत कोणते वापरायचे त्याचा फोटो क्लिक करून मित्रांनो आपण त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेऊ शकतो मित्रांनो. या दोघांच्या दृष्टिकोनातून एक ॲग्रोस्टार नावाचं ॲप सुद्धा आहे जे AI वर आधारित आहे. त्या ॲपमध्ये सुद्धा मित्रांनो आपण फोटोज आणि व्हिडिओजद्वारे बऱ्याच प्रकारची शेतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो मित्रांनो. हे बघा, आता आपण या व्हिडिओमध्ये 5 प्रकारचे टूलची माहिती घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 2 म्हणजे मोबाईलद्वारे हँडल होणाऱ्या टूलची माहिती घेतली आणि 3 टूल्समध्ये मित्रांनो आपण जे विकत घेऊन आपण शेतीसाठी उपयोग करू शकतो अशा टूल्सची माहिती घेतली मित्रांनो. हे संपूर्ण AI टूल्स आहेत मित्रांनो, जे
आपल्या मोबाईलवरून आपण कुठेही जाऊन हँडल करू शकतो. आपली शेती आपण 100% नियंत्रित करू शकतो. मित्रांनो 2-4 प्रकारचे ॲपसुद्धा मी तुम्हाला सांगून दिले, जे तुम्ही इन्स्टॉल करून आपल्या शेतीबद्दल बऱ्याच काही दृष्टिकोनातून माहिती गोळा करू शकता. मित्रांनो जर तुम्हाला अजून काही नवीन टूल माहिती असेल तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट्स करू शकता. त्याबद्दल मी तुम्हाला एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करून माहिती देऊ शकतो. जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल किंवा एखादा टूल तुम्हाला विकत घ्यायचा आहे पण तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट माहीत नाही किंवा त्याची रिटेल प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची आहे, तुमच्या भागामध्ये ते टूल उपलब्ध आहे का नाही ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही निशंकपणे आपल्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट्स करू शकता. मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा मोबाईल नंबर सुद्धा देऊन टाकन. त्या ठिकाणी मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.